सह्याद्री एक्सप्रेसवर कराड नजीक दरोडा. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड नजीक दरोडा पडल्याची घटना शनिवारी पहाटे 2:15 वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शेणाली स्टेशन नजीक सिग्नलवर कापड टाकून रेल्वे थांबवण्यात आली. यानंतर 4 ते 5 चोरट्यांनी दरवाजा व खिडकीतील प्रवाशांचे दागिने व मौल्यवान साहित्य हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस व रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 11:55 सुमारास सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं निघाली. शनिवारी पहाटे 2:15 वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे सातारा व सांगली जिल्ह्यातील शेणोली स्टेशनजवळ पोहोचली. रेल्वे येण्यापूर्वीच चोरट्यांनी येथील सिग्नलवर कापड टाकल्यानं रेल्वे थांबवण्यात आली. यावेळी 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी थांबलेल्या रेल्वेतील खिडकी व दरवाजातील प्रवाशांकडून दागिने व मौल्यवान वस्तू जबरदस्तीनं हिसकावून पोबारा केला. सिग्नल न मिळाल्यानं सह्याद्री एक्सप्रेस थांबल्याची माहिती मिळताच शेणोली व भवानीनगर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत सिग्नलवरील कापड काढून सिग्नल पूर्ववत कार्यान्वित केला व रेल्वे मार्गस्थ झाली. सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास सह्याद्री एक्सप्रेस कराड रेल्वे स्टेशनला आल्यानंतर प्रवाशांनी सदरच्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सातारा रेल्वे पोलीस व मिरज लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी पुणे, सोलापूर व मिरजहून 3 श्वान पथकांना पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. मिरज लोहमार्ग पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत